इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाला आता 18 दिवस पूर्ण झालेले आहेत. संपूर्ण जगाचा श्वास रोखला गेला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत खळबळजनक आणि मोठं विधान केलंय. ट्रम्प असं म्हणतायत की हे युद्ध आता जास्त काळ चालणार नाही आणि ते लवकरच संपेल. पण हे युद्ध शांततेने संपणार की इराणच्या संपूर्ण विनाशाने? ट्रम्प यांनी नेमका दावा काय केलाय तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अमित कत्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी युद्धाच्या सद्यस्थितीवरती भाष्य केलंय. काही आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रम्प यांनी हे युद्ध संपण्याचे संकेत दिलेत. 28 फेब्रुवारीला ज्यावेळेला अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती मोठे हल्ले केले तेव्हापासून या युद्धाची ठिणगी पडली आहे आणि आज या संघर्षाचा 18वा दिवस आहे. ट्रम्प यांनी असं म्हटलंय की युद्ध रॅप्टअप म्हणजेच गुंडाळण्याची वेळ आलेली आहे. पत्रकारांनी जेव्हा ट्रम्प यांना विचारलं की हे युद्ध याच आठवड्यात संपेल का, तेव्हा ते म्हणाले या आठवड्यात संपेल असं वाटत नाही, पण लवकर संपेल आणि जेव्हा हे संपेल तेव्हा जग अधिक सुरक्षित असेल. ट्रम्प यांनी आपल्या लष्करी कारवाईचा बचाव करताना एक सनसनाटी दावा केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर अमेरिकेने हे पाऊल उचललं नसतं तर जगाला तिसऱ्या महायुद्धाचा आणखीन अण्वस्त्र युद्धाचा सामना करावा लागला असता. ट्रम्प यांनी असंही सांगितलं की अमेरिकेने इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त केलाय. इराणच्या सध्याच्या लष्करी ताकदीवरती बोलताना ट्रम्प यांनी अत्यंत कडक शब्द वापरलेत. ट्रम्प यांचा असा दावा आहे की इराणकडे आता ना नौदल उरलंय ना हवाई दल. त्यांच्याकडे विमानांना रोखणारी कोणतीही यंत्रणा शिल्लक नाहीये आणि त्यांचं नेतृत्व देखील विखुरलेलं आहे, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळामध्ये झालेल्या इराण अण्वस्त्र करारावर सुद्धा ट्रम्प यांनी जोरदार टीका केलेली आहे. तो करार भयानक होता आणि त्यामुळे इराणने अमेरिकेवरच अण्वस्त्र हल्ला केला असता, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. आता प्रश्न असा उरतो की ट्रम्प जे सांगतायत ते खरंच इतकं सोपं आहे का? इराण अजून सुद्धा मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांवरती जोरदार हल्ले करत आहे. जरी इराणचा सर्वोच्च नेता यांचा मृत्यू झालेला असला तरी सुद्धा तिथली जी प्रतिकार शक्ती आहे ती पूर्णपणे संपलेली नाहीये असं सांगितलं जात आहे. त्यामुळे 3 प्रश्न आता महत्त्वाचे आहेत. येत्या काळामध्ये काय घडू शकतं, या 3 शक्यता कोणत्या आहेत? तर पहिला असं आहे की इराण खरोखरच शरणागती पत्करणार आहे का? किंवा दुसरा मुद्दा आहे रशिया आणि चीन युद्धामध्ये उघडपणे इराणची साथ देणार आहेत का? तिसरा मुद्दा आहे युद्ध संपल्यानंतर मध्य पूर्वेचा नकाशा कसा असेल? हे युद्ध लवकर संपलं तर जागतिक अर्थव्यवस्थेला आणि इंधन दरांना मोठा दिलासा मिळणार यात शंका नाहीये. पण ट्रम्प यांच्या या दाव्यावरती तुम्हाला काय वाटतंय? अमेरिकेने इराणला खरोखरच नमवलेलं आहे की हे युद्ध आणखीन काही काळ लांबणार आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा.